एकेकाळी जवळपास संपूर्ण भारतावर ज्यांनी राज्य केलं ती एक प्रचंड शक्ती, मराठा साम्राज्य. अचानक 19व्या शतकाच्या सुरुवातीला हे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. पण कसं? ही गोष्ट फक्त एका पराभवाची नाहीये. ही आहे अंतर्गत कलह, विश्वासघात आणि एका नव्या, चाणाक्ष शक्तीच्या उदयाची एक नाट्यमय कहाणी. चला तर मग या साम्राज्याच्या पतनाची कारणं शोधूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. 1818 सालापर्यंत मराठे एक मोठी ताकद होते, पण बघता बघता काही वर्षातच त्यांचं साम्राज्य नकाशावरून अक्षरशः पुसलं गेलं. इतकं मोठं बलाढ्य साम्राज्य इतक्या सहजासुजी कसं काय कोसळलं? लढाई, पुंडाई आणि बंडाई, फक्त 3 शब्द. पण हे 3 शब्द मराठा साम्राज्याच्या शेवटच्या काही वर्षांचं अगदी अचूक वर्णन करतात. तेव्हाचे लोक याच शब्दांत त्या काळाबद्दल बोलायचे. यातून फक्त अंधाधुंदी दिसत नाही, तर लोकांचा आपल्या शासकांवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता हेच स्पष्ट होतं. तर आपण आपल्या पहिल्या भागात येऊया. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की हे साम्राज्य कुठल्या एका घटनेमुळे संपलं नाही. हा होता अंतर्गत कलह आणि बाहेरील दबाव यांचा एकत्रित परिणाम, म्हणजे जणू काही एक परिपूर्ण वादळच. आणि हे सगळं किती वेगाने घडलं हे पाहून तर आश्चर्यच वाटतं. 1795 मध्ये पेशव्यांच्या मृत्यूने जी वारसा हक्काची लढाई सुरू झाली, ती अवघ्या 20-22 वर्षात म्हणजे 1818 पर्यंत संपूर्ण साम्राज्याला ब्रिटिशांच्या हवाली करून गेली. हा फक्त एक राजकीय बदल नव्हता, तर एका युगाचा अस्त होता. आता येऊया पतनाच्या मुख्य राजकीय कारणाकडे, म्हणजे मराठा नेतृत्वामधील टोकाची दुफोळी. म्हणतात ना, जेव्हा घरच विभागलेलं असतं तेव्हा बाहेरच्या शत्रूला आयती संधी मिळते. इथे नेमकं तेच घडलं. मराठा सत्तेचे जे 2 सर्वात मोठे आधारस्तंभ होते, शिंदे आणि होळकर, तेच एकमेकांचे कट्टर वैरी बनले होते. त्यांची आपापसातली स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की पेशवे पदासारख्या महत्त्वाच्या जागेसाठी त्यांनी वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि संपूर्ण राजकारणाला जणू काही लकवा मारला. या अंतर्गत कलहाचं सर्वात भयंकर उदाहरण म्हणजे हडपसरची लढाई. जरा विचार करा, इथे मराठ्यांनीच मराठ्यांविरुद्ध तलवार उपसली होती. यशवंतराव होळकरांनी पेशवे आणि शिंदे या दोघांच्या एकत्र सैन्याला हरवलं. हा खरं तर साम्राज्याच्या आत्मनाशाचा एक दुःखद क्षण होता. पेशव्यांनी मराठा राज्य रसातळाला नेले, हे शब्द आहेत यशवंतराव होळकरांचे. ज्या पेशव्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली त्यांच्यावर हा थेट आरोप होता. जेव्हा साम्राज्याचे मोठे सरदारच आपल्या राजाला विश्वासघातकी ठरवतात तेव्हा पतन तर निश्चितच असतं. आणि मग आला वसईचा तह. ब्रिटिशांची एक अत्यंत हुशार पण तितकीच घातक चाल. या 33 फौज करारानुसार ब्रिटिश भारतीय राजांना म्हणायचे, आम्ही तुम्हाला संरक्षण देतो, पण त्या बदल्यात ते त्यांचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हळूहळू हिरावून घ्यायचे, तेही थेट युद्ध न करता. आणि हाच तो निर्णायक क्षण होता. होळकरांच्या भीतीने दुसरा बाजीराव पेशवा पळून गेला आणि थेट ब्रिटिशांच्या आश्रयाला गेला. त्याने स्वतःचा जीव आणि पद वाचवण्यासाठी संपूर्ण मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्याचा सौदा केला आणि ब्रिटिशांना मराठ्यांच्या राजकारणात थेट हस्तक्षेप करण्याची संधी दिली. आता राजकारणातून जरा समाजाकडे वळूया, कारण हा सगळा गोंधळ फक्त दरबारापुरता मर्यादित नव्हता. नाही, त्याचा परिणाम प्रशासन, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था या सगळ्यावर झाला आणि संपूर्ण समाज आतून पोखरला गेला होता. या सामाजिक पतनाचं एक उदाहरण समजून घेण्यासाठी आपण कोतवाल या पदाकडे पाहूया. कोतवाल म्हणजे काय, तर शहराचा एक प्रकारे वालीच. कायदा सुव्यवस्थेपासून ते बाजारातल्या भावांपर्यंत सगळं काही त्याच्याच हातात होतं. म्हणजे बघा, कागदोपत्री कोतवाल हा शहराचा पालकच होता. लोकांचे वाद मिटवणं, बाजारातले भाव ठरवणं, शहरात दिव्यांची सोय करणं, लोकांचं रोजचं आयुष्य त्याच्या निर्णयांवर अवलंबून होतं. पण प्रत्यक्षात काय घडत होतं? घाशीराम कोतवालाचं प्रकरण हे प्रशासकीय पतनाचं एक भयंकर उदाहरण आहे. जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास कसा टिकेल? या एका घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. आर्थिक आघाडीवरही परिस्थिती खूपच बिकट होती. सैन्याच्या खर्चासाठी पेशव्यांनी कर वसुलीची एक ठेकेदारी पद्धत सुरू केली. म्हणजे काय, तर जो सगळ्यात जास्त बोली लावेल त्याला कर गोळा करण्याचा हक्क मिळायचा.
याचा परिणाम ठेकेदार आपली गुंतवणूक वसूल करण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी शेतकऱ्यांकडून अमानुषपणे कर वसूल करू लागले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. हे कदाचित अविश्वसनीय वाटेल, पण ऐका. तेव्हाच्या एका ब्रिटिश निरीक्षकाच्या एल्फिन्स्टनच्या मते तेव्हा 1 रुपयात तब्बल 80 किलो गव्हाचं पीठ मिळत होतं. यावरून मराठा साम्राज्यातली जमीन किती सुपीक होती आणि शेती किती समृद्ध होती याचा अंदाज येतो. आणि इथेच एक विचित्र विरोधाभास निर्माण झाला. ब्रिटिशांच्या आल्यानंतर धान्याचे भाव अचानक कोसळले. वरवर पाहता हे चांगलं वाटतं, हो ना? पण शेतकऱ्यांसाठी हे विनाशकारी ठरलं. कारण सरकारचा कर रोख रकमेत आणि ठरलेला होता. म्हणजे पिकाला भाव कमी मिळाला तरी कर तेवढाच भरायचा. परिणामी भरपूर पीक घेऊनही शेतकरी कंगाल होत होते. या काळात समाजातला सलोखाही पूर्णपणे बिघडला होता. जातीय भेदभावाने तर उग्र रूप धारण केलं होतं. न्याय सगळ्यांसाठी समान नव्हता, तो तुमच्या जातीवर अवलंबून होता. आणि शिक्षा त्या तर इतक्या क्रूर आणि अमानुष होत्या की अंगावर काटा येतो. आणि या सगळ्या अंतर्गत गोंधळाच्या वेळी परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी कोण टपून बसलं होतं? अर्थातच ब्रिटिश. लॉर्ड वेल्स्लीसारख्या धूर्त लोकांच्या नेतृत्वात ते फक्त योग्य संधीची वाट पाहत होते. आणि हाच या संपूर्ण पतनाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रिटिशांनी एका मजबूत एकसंध साम्राज्याला हरवलं नाही. त्यांनी एका अशा घरात प्रवेश केला ज्याच्या भिंती आधीच कोसळत होत्या. त्यांनी फक्त योग्य वेळी शेवटचा धक्का दिला, इतकंच. 1817-18 मध्ये शेवटचा संघर्ष झाला. खडकी, सीताबर्डी, महिदपूर आणि शेवटी आष्टी. मराठ्यांनी शेवटचा लढा दिला. पण अंतर्गत दुफळीने पोखरलेली लष्करी ताकद ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैन्यापुढे टिकू शकली नाही. एकामागोमाग एक पराभव झाले. आणि अखेर जून 1818 मध्ये शेवटचा पेशवा, दुसरा बाजीराव, शरण आला. त्याला पेन्शन देऊन कानपूरजवळच्या बिठूरला पाठवण्यात आलं. आणि यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचा अधिकृतपणे अंत झाला. तर मग या सगळ्या इतिहासातून आपण काय शिकायचं? ही फक्त एका साम्राज्याची कहाणी नाही. यात एक खूप मोठा आणि कायम लक्षात ठेवण्यासारखा धडा दडलेला आहे. तर मग प्रश्न हाच उरतो की कोणतंही साम्राज्य बाहेरच्या आक्रमणांमुळे पडतं की ते आधीच आतून कोसळलेलं असतं? मराठ्यांची कहाणी आपल्याला हेच शिकवते की बाहेरची शक्ती तेव्हाच यशस्वी होते जेव्हा आतला पाया कमकुवत झालेला असतो. कोणतीही मोठी शक्ती बाहेरून हरण्याआधी ती आतूनच तुटलेली असते.